आणि आता राजकीय टॉप 9 बातम्या। विधानसभेनंतर ठाकरेंचं मिशन महापालिका। ठाकरे गटाकडून महापालिका निवडणुकीच्या तयारीला सुरुवात। मुंबईतील सर्व माजी नगरसेवकांची उद्या मातोश्रीवर बैठक आहे। ठाकरे वॉर्ड निहाय माहिती घेणार आहेत। 3 डिसेंबरला महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे। शिष्टमंडळात नाना पटोलेंचा समावेश। निकाल आणि मतदानाच्या टक्केवारीवर आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक आयोगाचं चर्चेसाठी निमंत्रण। आमच्याकडे राहिलेले कडवट निष्ठावंत पाला 5 वेळा उडून गेला। संजय राऊतांचा गुलाबराव पाटलांवर हल्लाबोल। ठाकरेंकडील 20 पैकी 10 आमदार आमच्याकडे येण्यास तयार असल्याचं पाटलांनी केलं होतं वक्तव्य। शिंदेंना ताप काय आला, दरेगावामध्ये काय जाऊन बसलेत, शेवटी भाजप सांगणार तेच शिंदेंना ऐकावं लागेल। मनसेच्या राजू पाटलांचा टोला आहे। ईव्हीएमवरून लक्ष हटवण्यासाठी सगळं सुरू आहे असा संशय असल्याची प्रतिक्रिया। माझ्या नावाची उपमुख्यमंत्री पदाची चर्चा बिनबुडाची आहे। श्रीकांत शिंदे यांचं ट्विट। केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती, मात्र तेव्हा नकार दिल्याचीही माहिती। राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचं श्रीकांत शिंदेंनी केलंय स्पष्ट। पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा अध्यक्ष खरगेंचे आदेश आहेत। विधानसभेला पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांवर काँग्रेस कारवाई करणार आहे। 20हून अधिक उमेदवारांकडून विरोधात काम करणाऱ्यांच्या तक्रारी देण्यात आल्याची माहिती। पत्रिका छापून तयार आहेत, पण नवरदेव कोण होणार हे अजून ठरत नाही, अशीच काहीशी अवस्था आहे। मुख्यमंत्री पदावरून रोहिणी खडसेंचा महायुतीला टोला। मनसेच्या अविनाश जाधव यांच्याकडून ठाणे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा मागे। विधानसभा निवडणुकीमधील पराभवानंतर त्यांनी राजीनामा दिला होता, मात्र राज ठाकरेंच्या आदेशानंतर अविनाश जाधव यांनी राजीनामा मागे घेतलाय। ईव्हीएमवर आक्षेप घेत बॅलेट पेपरवर निवडणूक घेणाऱ्या मार्कडवाडीमध्ये जमावबंदीचे आदेश लागू, लाठीचार्ज करा किंवा गोळीबार करा, मतदान प्रक्रिया होणारच। ग्रामस्थ फेरमतदानावर ठाम आहे।